देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. खास करून पराभव झाला की ईव्हीएम मशीनमुळे आपण हरलो, या मशीनमध्ये घोटाळा करून विजय मिळवता येतो असा काही नेत्यांचा पक्षांचा दावा असतो. महापालिका निवडणूक असो, विधानसभेची किंवा लोकसभेची, निकाल जाहीर झाला की हरलेला पक्ष किंवा विरोधी पक्षातली मंडळी ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतात. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये कसा घोटाळा करता येऊ शकतो याचं सादरीकरण करतात. आता लोकसभा निवडणुकीचा काळ आहे. कधीही लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. अशा वेळी ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. एक नाही तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आक्षेपाच्या वेगवेगळ्या याचिका देखील जाहीर केल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळालाय. ईव्हीएमबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगासाठी हा मोठा दिलासा आहे.